हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मस्त असं घरामध्ये पीओपीचं काम झालेलं होतं आणि त्यामधली एक शीट उरलेली होती। आता घरच्यांना तर माहीतच आहे की मी काही ना काहीतरी यापासून करू शकेन, म्हणून त्यांनी छान अशी ठेवलेली होती। तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही काम पण नव्हतं, तर म्हटलं की यावरती काहीतरी आपण पेंटिंग करूया। तर मी या शीटवरती काय काढू शकेन अशी डिझाइन मी पिंटरेस्टवरती सर्च केली आणि जी मी काढू शकेन किंवा घरामध्ये छान दिसेल अशी एक डिझाइन मी सिलेक्ट केली। आता कोणतीही शीट असेल, म्हणजे तुम्ही कोणती प्लायवूड घेतलेला असेल किंवा कार्डबोर्ड असेल, अशी पीओपीची शीट असेल, कशावरतीही पेंट करायचं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला व्हाईट ॲक्रेलिक कलर किंवा जेसोने एक कोट द्यावा लागतो। तर मी त्याच पद्धतीने व्हाईट ॲक्रेलिक कलर मी डबल कोट देऊन घेतला होता आणि तो पूर्ण सुकल्यानंतर यावरती मी कलर करते। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर देऊ शकता। मी इथे माझ्या आवडीनुसार मी ऑरेंज आणि रेड कलर देणार आहे। यावरती जी डिझाइन मी काढणार आहे ती व्हाईट कलरने काढणार आहे, म्हणून मी इथे डार्क कलर वापरते। आता मी ब्रशने पेंट केलेलं होतं, पण त्याचे स्ट्रोक थोडेसे ब्रशचे दिसतात, म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा स्पंज वापरा। कोणताही तुम्ही घरात जो स्पंज आहे तो सुद्धा वापरून तुम्ही कलर कोट करू शकता। आता हा मस्त असा रेड कलर देऊन घेते। आपले व्हिडिओ खूप लेट होत आहेत, कारण मी या मंथमध्ये खूपच कमी व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, कारण उन्हाळी सुट्टी मी सुद्धा एन्जॉय करते माझ्या घरच्यांसोबत, तर त्यामुळे थोडेसे व्हिडिओ डिले होत आहेत। तर आता इथून पुढे व्यवस्थित व्हिडिओ मी अपलोड करत जाईन आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। त्यामुळे मला सुद्धा आयडिया येत जाईल की तुम्हाला कोणत्या विषयात व्हिडिओ बघायला आवडतील, मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन। तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे रेड आणि ऑरेंज कलर देऊन झालेला आहे आणि हा छान ब्लेंड करून घ्यायचा आहे। थोडंसं मला अवघड जातं ब्लेंडिंगसाठी अजून सुद्धा, पण मी ट्राय करते। जितके मी वेगवेगळे पेंटिंग्स ट्राय करते त्यातून मला थोडंफार शिकायला मिळत असतं, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तुमच्या मुलांना हे नक्की शिकवा, कारण ड्रॉइंग करायला लागलं तर मुलं जास्त बिझी राहतात आणि मोबाईल किंवा टीव्ही पेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे ड्रॉइंग किंवा पेंटिंग्स काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज तुम्ही त्यांच्यासोबत करू शकता। ते सुद्धा खुश राहतील आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील। तर अशा पद्धतीने आपले हे कलर्स देऊन झाल्यानंतर मी इथे हरिण मी ड्रॉ करते। मी पहिल्यांदा पेन्सिलने हरिणचं चित्र मी काढून घेतलेलं होतं। तुम्हाला जर असं जमत नसेल पेन्सिलने काढणं तर तुम्ही प्रिंट काढू शकता आणि त्या ट्रेस करू शकता। कार्बन पेपरचा यूज करून तुम्ही व्यवस्थित ट्रेस करू शकता आणि मग पेंट करू शकता। तर मी पूर्ण हे जे मी पेंट करणार आहे यावरती ते मी फुल व्हाईट कलर फक्त ठेवणार आहे। तुम्ही फक्त ब्लॅक कलर सुद्धा यूज करू शकता आणि हे अशा पद्धतीचे पेंटिंग्स खूप सुंदर दिसतात घरामध्ये। अगदी सिंपल मी झाडं सुद्धा काढणार आहे, अगदी छान दिसतात। प्रत्येक पेंटिंग असं डिफिकल्टच असावं तरच छान दिसेल असं काहीही नाहीये। अगदी सिंपल डिझाईन्सचे पेंटिंग सुद्धा घरामध्ये अगदी छान लुक आणून देतात, तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता। या पेंटिंगवरती जे व्हाईट कलरने पेंट करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी सगळं डबल कोट किंवा ट्रिपल कोट सुद्धा करून घेतलेलं आहे, कारण जोपर्यंत मला छान वाटत नाहीये तोपर्यंत ते पेंटिंग किंवा कोणतीही वस्तू छान होणार नाही असं मला वाटत असतं। त्यामुळे जोपर्यंत माझं मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी हे करत राहते। तर मला वाटतं की तुम्ही पण जर काहीतरी छान बनवायचं असेल तर थोडासा वेळ द्या, तरच ते छान होईल, कारण घाईत केलेली गोष्ट कोणतीही छान होत नाही। त्यामुळे थोडासा वेळ घालवून तुम्ही अशा पद्धतीचे पेंटिंग्स करू शकता किंवा कोणतीही गोष्ट करू शकता। त्याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते आणि कसं झालं आहे हे पेंटिंग हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।